experience this feels more spiritual. Yes, yes, yes. Please free to say anything. मित्रांनो हे बघा, आम्ही आता ट्रेकिंगला चाललो. आता हा ब्लॉग बघून नाही का, पोरगी आणि बायको दोघी पण खूप माझी मजा घेणार आहेत. हा व्ह्यू पाहण्यासाठी एवढा हा टास्क केलेला आम्ही. हालत टाईट आहे मित्रांनो या व्ह्यू साठी, नाही का, या व्ह्यू साठी काही पण मित्रांनो, क्योंकि डर के आगे जीत है. तर मित्रांनो त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन आपलं झालेलं आहे. दर्शन वगैरे मस्त घेतलं आम्ही आणि त्यानंतर कुशावर कुंडसुद्धा बघितलं, ज्या ठिकाणी आंघोळ वगैरे करून दर्शनाला जातात, ते पण आपण बघितलेलं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आता आम्ही ब्रह्मगिरी पर्वत आता चढायला निघालेलो आहोत, तिघंजणं, नाही का. आणि 2 तास, साधारणतः 2-2.5 तास लागतील चढायला आणि उतरायला मग थोडंसं कमी वेळ लागेल. पण आता ब्रह्मगिरी पर्वतसुद्धा आम्ही बघायला चाललोत मित्रांनो. तर चला आपण ब्रह्मगिरीला जाण्याचा प्रवास तुमच्यासोबत नक्की मी शेअर करेल मित्रांनो. आपण या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांची जी समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मला वाटतं आरतीचंच हे चालू आहे. हर श्री ज्ञानदेव तुकाराम. Experience this feels more spiritual. Yeah, I like this better. What about you? I don't know. What do you think? Yes, it's a great temple. All over the year means it's a busy. There are the 12 Jyotirlinga temples of Shiva. Right. One is one of these. झिलमिल झिलमिल निशिदिन चमके जैसा निर्मल मोती रे. कहत कबीरा सुनो भाई साधु घर घर बातत पूथी रे. नजर ना ये तेरा आत्मदूत रे. नजर न आए तेरा आत्मदूत रे. कहत कबीरा सुनो भाई साधु घर घर बातत पूथी रे. Yes, yes, yes. Please free to say anything. All right. Well, this is my 4th time in India, and I love it. It's very colorful. You're very happy people. I just really enjoy it. The food is excellent. It's just a lot of enjoyment. Makes me happy. Yes, yes. थँक्यू. तर मित्रांनो आता आम्ही निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे आम्हाला एक म्हणजे अमेरिकेतून आलेले जे विदेशी पर्यटक होते ते आम्हाला त्या ठिकाणी दिसले. आणि मित्रांनो त्यांना पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटणारच नाही, आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणारच आहेत, पण ते एकदम पूर्ण इंडियन कल्चरमध्ये, नाही का, जो आपला भारतीय पेहरावा आहे त्यामध्ये ते होते. आणि म्हणजे मंदिरात सुद्धा जाताना म्हणजे चप्पल शूज जे काही असेल ते काढून विदाउट सॉक्स, नाही का, ते त्या मंदिरात जात होते मित्रांनो. म्हणजे भारतीय संस्कृतीला पूर्णतः इथं आल्यानंतर जगण्याची जी काही त्यांची धडपड त्यामध्ये दिसली आम्हाला. आणि छोटासा आम्ही त्यांचं एक्सपिरियन्स पण आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही शेअर करता का आमच्या यांनी त्यांना विचारलं इंग्लिशमध्ये, नाही का, आणि त्यांनी भरपूर काही म्हणजे बऱ्यापैकी चांगला आम्हाला प्रतिसाद दिला. आणि
खूप सारं त्यांनी सांगितलं म्हणजे भारतामधली त्यांची जर्नी वगैरे कशी होती ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत मित्रांनो. खूप छान वाटलं. आणि आता आम्ही निघालोत ब्रह्मगिरी पर्वताकडे. तर चला मग मित्रांनो, हे बघा आम्ही आता ट्रेकिंगला चाललो. तर आम्ही काठ्या घेतलेल्या आहेत नाही का या, कारण थोडासा चढलोय मी, तर थोडा दम लागला मित्रांनो. आणि इथून आम्ही चणे फुटाणे हे पण घेतलेले आहेत, कारण बराच वेळ लागू शकतो ट्रेकिंगला नाही का ब्रह्मगिरी जायला. खरंच मित्रांनो, आजचा दिवस हा खूप सुंदर सुरू झालेला आमचा. सकाळी जरा लवकर उठावं लागलं, पण दर्शन मस्त झालं आमचं. मित्रांनो, ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे आणि दम लागायला सुरू झाला आहे नाही का. याचं मेन कारण म्हणजे काय, फिजिकली फिट नसणे. मी खूप आळशी झालेलो आहे आणि सकाळी उठून वॉकला पण जात नाही. त्याचे परिणाम आता मला दिसत आहे नाही का. या ठिकाणावर नाही का मित्रांनो, पावसाळ्यामध्ये छोटे छोटे धबधबे वाहत असतील. इथे लिहिले वन विभागानं कोल्ह्यांपासून सुरक्षित राहा. इथे पण बघा, म्हणजे ॲक्च्युली जर तुम्ही बघा, मी घातलेली जर्किंगसुद्धा मी काढलेलं आहे. माझी हालत पूर्णतः पतली झालेली आहे. म्हणजे सवय नाही मित्रांनो, सवय नाही, तब्येतीची काळजी घेणं नाही. आळशी प्राणी आहे मी खूप, आणि ते मला आज दिसून येत आहे. ट्रेकिंग इज अ नॉट जोक असं आहे मित्रांनो. आणि खूप मस्त थंडावा आहे. हे बघा, आम्ही निश्चय केला मित्रांनो की आम्ही ब्रह्मगिरी पर्वत पायानं जाणार आहेत. तर भावांनो, आता चढून खूप दम लागत आहे, त्यामुळे आम्ही असा स्टॉपेजेस घेत आहेत नाही का. थोडा वेळ इथं स्टॉप घेऊ आता आणि परत मग चढायला लागू. आपल्याकडे काठी आहे, इस काठी के सहायता से अपन चढ़ने वाले. हे बघा, ट्रेकिंगच्या मार्गामध्ये अशा छोट्या झोपड्या आहेत नाही का. इथे भरपूर काही खायला वगैरे मिळतं. इथे काकडी स्टॉल लागलेला आहे समोर. दम लागत आहे मित्रांनो. ट्रेकिंग, गड चढणे, पर्वत चढणे हे काही आसान नाही आहे, सोपं नाही आहे. तुम्हाला फिजिकली फिट राहावंच लागेल. तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आहे मित्रांनो यावेळेस. आणि आता दम लागत आहे. हार्ट असं जोरजोरात पंप होत आहे. आणि आपली ऐपत किती आहे हे दाखवण्याचं एक मार्ग जर पाहिजे असेल तुम्हाला, तुम्ही ट्रेकिंगला जा. तुमची अवकात कळून जाते तुम्ही किती फिजिकली फिट आहेत. आणि हा आमचा मित्र या ठिकाणी थांबला आहे. हा एकदम फास्ट चढत आहे, यंग ब्लड आहे. ते एक छोटंसं देवीचं मंदिर आहे मित्रांनो. छान आहे. हे असं इथे बसायला गेलं बघा मित्रांनो नाही का, बसण्यासाठी. हे वन विभागानं भरपूर काही इथे प्रिकॉशन्स घेतलेले आहे बघा. हे उंच उंच दगड आहेत. काठी आहे मित्रांनो आपल्याकडे आणि दम लागत आहे, पण मी स्टॉपेज घेत जात आहे. आता हा ब्लॉग बघून नाही का, श्राऊ आणि बायको, पोरगी आणि बायको दोघी पण खूप माझी मजा घेणार आहेत.
ते पण घेणार आहेत आणि सगळेच घेणार आहेत मित्रांनो. पण छान एक्सपिरियन्स छान आहे आतापर्यंतचा मित्रांनो. आतापर्यंतच्या पायऱ्या ह्या खूप इझी होत्या, पण आता जीव घेण्या पायऱ्याचा मार्ग लागत आहे. बघा तुम्ही, हा एकदम चढ्या पायऱ्या आहेत. पुरी वाट लागणार आहे आता. आता खरी वाट लागणार आहे. होय, नाही आता तर पुरा, आता पुरी वाट लागणार आहे. हे बघा मित्रांनो, हा व्ह्यू बघा तुम्ही. हा व्ह्यू पाहण्यासाठी एवढा हा टास्क केलेला आम्ही, नाही का. हे बघा, अतिशय सुंदर. जबरदस्त. आणि हे पायऱ्या खूप चढ्या पायऱ्या आहेत. हे बघा, खतरनाक व्ह्यू आहे. हे ॲक्च्युली खरं निसर्गाचं सौंदर्य आहे. कुठेच जायची गरज नाही, कुठल्याच देशात जायची गरज नाही तुम्हाला. महाराष्ट्र फिरा, आपला देश फिरा. हो, हे बघा इकडनं वरून चढते. बघा वानर कसे बसले इथे. काकडी, टोमॅटो, गाजर सगळे खात आहे. पण हे बघा कशी माकडे पूर्ण त्या डोंगराच्या ह्याच्यावरती चढून बसले आहे. आणि येणाऱ्या सगळ्या भाविकांकडून नाही का गाजर, काकडी जे काही आपण आणू ते घेऊन तिथं खाता येते. ही एक छोटीशी गुफा आहे मित्रांनो, नाही का. आणि आता असं वर चढायचं आपल्याला का मित्रांनो. हा पूर्ण बघा, तो वर जायचं आहे आणि हे इकडे खाली जायचं आहे. या ताई परभणीच्या आहेत आपल्या. अतिशय सुंदर. या पूर्ण डोंगरामधून पोखरलेलं आहे, बाहेर ऐकलेले आहेत. तिकडचा व्ह्यू बघा तुम्ही. हे बघा, ब्रह्मगिरी पर्वत. खतरनाक व्ह्यू आहे. धुका आहे त्याच्यामुळे आपल्याला लांब लांब पर्यंतची डोंगरच नाही दिसत आहे मित्रांनो. पण खरंच खूप सुंदर, मजा आली मित्रांनो. आता आपल्याला अजून हे पार करत जायचं आहे. हे बघा पूर्ण डोंगर पोखरलेला आहे. परत जायचं आपल्याला ह्याच्यातून. आताच हे एवढं चढून आलोय मी वर मित्रांनो. हे बघा इथपर्यंत चढत आलोय. आता एकदम ऑफ रोड, पूर्ण हा ऑफ ट्रॅक आम्ही आता चढतोय वरती. बघा हा शॉर्टकट घेतलेला आहे आम्ही आणि जीवनराव समोर जाऊन पोहोचलेले आहेत. आता माझं काम आहे, मला चढायचं आहे मित्रांनो. हे बघा हालत टाईट आहे मित्रांनो, पण मजा येते. जी लिमिट असते ना माणसाच्या, ती लिमिट क्रॉस करण्यात जी मजा आहे ती खरंच नाही आहे. आणि हे सगळं का चाललं आहे मित्रांनो, हा गड चालण्याची, ही चढण्याची जी प्रॅक्टिस आहे, हे आपलं केदारनाथ ट्रिपची आपली पूर्वतयारी मित्रांनो. आणि मला खूप एन्जॉयमेंट येते. 1.5 ते 2 तास झाला आम्ही चलतोय आणि 2 तास होतील आता. पण तुम्ही पाहू शकता या व्ह्यूसाठी, नाही का, या व्ह्यूसाठी काही पण मित्रांनो कुछ भी कर लेंगे, क्योंकि डर के आगे जीत है. डर के आगे जीत है मित्रांनो. हे असं पूर्ण चढत आलोय मी, पूर्ण घसरण आहे. हे बघा हे चढत जायचं आपल्याला.
हे बघा मित्रांनो, अथक परिश्रमानंतर ब्रह्मगिरी पर्वत आपण चढलेलो आहेत आणि फक्त या व्ह्यूसाठी बघा. बघा मित्रांनो, ब्रह्मगिरीचं मुख्य दर्शन आपण आता घेऊया इथे मध्ये जाऊन, नाही का. इथे नंदी आहे, हा इथं कुंड आहे मित्रांनो, तिकडे पण मंदिर आहे छोटंसं. आणि आता जीवनचं इथे दर्शन घेत आहेत. वगैरे पाडे इकडे गौतम ऋषी राहायचे म्हणतात, त्याने देवानी दर्शन दिलं गौतम ऋषीला. बर्माईस नो म्हैस गौतम ऋषीकडून गायीची आत्ता झाली. गौतम ऋषीने समोरच्या कुंडात आंघोळ केली, तिचं पाप नष्ट दूर झालं गौतम ऋषीचं. इकडे पाठीमागं झाड आहे, त्या झाडातून गंगा निघाली, तर गुप्त रूपात इकडे गायीच्या मुखात आली. मग इकडे गुप्त रूपात दुसरं पहाड निघाल, गंगाधारी. मग गंगाधारी निघाल, मग खाली रामकुंडात, मग कुशवट कुंडात निघाल, मग नाशिक पंचवटी, मग नांदेड पैठणला शिवात गेली. ही ज्योतिर्लिंग अर्धी त्र्यंबकेश्वर अर्धी ब्रह्मगिरी. एक म्हणतात दिष्टी पडतं ब्रह्मगिरी, त्याची नाही यमपुरी. कुशावरती करताय स्नान, त्याच्या कैलाशी जाणं. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. असे ते त्यामध्ये हे सगळे तुमच्या सोबत आहे का? याला मध्ये आलं इकडनं. हे बघा मित्रांनो, खतरनाक व्ह्यू आहे. तर मित्रांनो, आता आम्ही भरपूर थकलोत, त्यामुळे मग एक लिंबू पाणीचा आस्वाद आम्ही या ठिकाणी घेतोय मित्रांनो. अथर्वनी पण लिंबू पाणी घेतलेलं आहे, तो पण थकलेला आहे. बढिया आहे. तर मित्रांनो, ब्रह्मगिरी पर्वताचं आपण इथे जे मंदिर आहे महादेवाचं ते पण बघितलं. इथं जटा मंदिर आहे ते पण आपलं बघून झाले. आणि ऊन आता एकदम तोंडावरती येत आहे. आणि आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. ब्रह्मगिरी पर्वत उतरण्याचा. तर दम लागत आहे, पण त्याशिवाय मजा नाही मित्रांनो. तर मित्रांनो, आता 12 वाजलेत बघा. चढायला जवळपास अडीच एक तास लागले आम्हाला, नाही का. 8 वाजता चालू केलं होतं आम्ही, ते 10:30 जवळपास आम्ही ब्रह्मगिरी पर्वतावरती चढलो होतो. आणि उतरायला हार्डली एक घंटा उतरायला हार्डली लागलेला आहे आम्हाला. आणि याच ठिकाणी ज्या आजी बसलेल्या तिथेच आम्ही जाताना काठ्या वगैरे घेतल्या होत्या. आणि आता खाली पोहोचलो मित्रांनो. खूप आता म्हणजे थकवा तर आहे, पण आनंद एक आहे असा की खूप छान आमचं ट्रेकिंग झालेलं आहे. सकाळी 8 वाजता आम्ही निघालेलं असल्यामुळे उन्हाची जी आपल्याला तीव्रता आहे ती तीव्रता काही जाणवलेली नाही आहे. आणि मस्त एन्जॉय झाला आमचं वरती. अथर्वनं पण खूप सारा एन्जॉय केला नाही का. तर असा आमचा दिवस गेला आहे मित्रांनो. आता अर्धा दिवस तर गेलेलाच आहे. तर आपण ब्रह्मगिरीचा जो ब्लॉग आहे आपला, तो आपण याच ठिकाणी आता एंड करूया. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.